शंकरराव माने आणि अजित खंडारे त्यांच्याबरोबरचे असणारे सगळे सहकारी यांचा आणि त्याच्याबरोबर ज्यांची नावं वाचली असं सगळ्यांचा असणारा पक्षप्रवेश झाला असं मी या ठिकाणी जाहीर करतो. कमी कर आवाज झाला. हां, नाही तर आवाज घुमतोय. असंघटित कामगारांची चळवळ आणि ह्या कामगारांचा प्रश्न संघटित कामगार, असंघटित कामगार आणि माथाडी कामगार असे 3 विभाग त्या ठिकाणी झाले. पूर्वी फक्त संघटित कामगारांचा कायदा म्हणजे एका ठिकाणी जे काम करायचे, कंपनीमध्ये काम करायचे अशांचा असणारा कायदा होता आणि तो कायदा 1946-47 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी सुरुवात केली. बाबासाहेबांवरती बरीच पुस्तकं आहेत, नाही असं नाही, पण कामगारांसाठी केलेलं कार्य जे आहे याचा फार कमी उल्लेख असतो. खऱ्या अर्थाने या देशातली 12 तासाची ड्युटी ही 8 तासावरती आणणं आणि आठवड्याभरामध्ये त्यांनी फक्त 48 तास काम केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर 1 दिवसाची त्याला रजा मिळाली पाहिजे. ही सगळी संकल्पना बाबासाहेब व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळात होते त्यावेळेस त्यांनी केलेली असणारी तरतूद आहे हे आपण लक्षात घ्या. ही बाब तुम्हाला असणाऱ्यांना कम्युनिस्ट सांगणार नाहीत, कारण त्यांनी कधी कायदा व्हावा म्हणून अशी मागणीच केली नाही. 12 तासाचे 8 तासाचं कामावर यावं याचं त्यांनी कधीच त्या ठिकाणी केलं नाही. किंवा आरोग्याचा विषय असेल, किंवा त्याला पेन्शन मिळाली पाहिजे, त्याला बोनस मिळाला पाहिजे आणि इंग्रजीमध्ये ज्याला आपण म्हणतो हायर आणि फायर म्हणजे लावा, पाहिजे तेव्हा त्याला लावा आणि पाहिजे तेव्हा त्याला काढा, असं जे जुन्या काळचं तत्व होतं त्या तत्वाला बाबासाहेबांनी कायद्याने मोडीत काढलं आणि सांगितलं तुम्हाला कुठल्याही एका कामगाराला काढायचे असेल तर चौकशी बिना तुम्ही त्याला काढू शकत नाही आणि दोष जोपर्यंत त्याचा सिद्ध होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला काढू शकत नाही, अशी असणारी परिस्थिती. तुम्ही आता मत कोणाला दिलं? तुम्ही मतदान या विधानसभेमध्ये कोणाला दिलं? कोणाला दिलं? लाजायचं नाही. तुम्ही मतदान केलं की न केलं? केलं ना. कोणाला केलं? हा, बोलू दे तुम्हाला हात लावायची गरज नाहीये. हात पुढे घेऊन बसा. भित्रे माणूस नाही बनवायचे, धीट माणूस बनवायचे. मग तुमच्यासारखी भित्री बसली ना तर बीजेपी वाले डोक्यावरती बसतात. कोणाला मतदान केलं तुम्ही सांगा बरं?
कोणाला केलं? भारतीय जनता पक्षाला केलं ना. त्या भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा जो आहे तो वाचलाय का? तुम्ही स्वतःचेच दुश्मन आहात. बाबा आवाज वाढू नको ना रे. तुम्ही स्वतःचेच दुश्मन आहात. तुम्हाला दुश्मनाची गरजच नाहीये. याच भारतीय जनता पक्षाच्या नामेमध्ये असं म्हटलंय की आत्ताचे असणारे कामगारांचे कायदे, इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट, मिनिमम वेजेस ऍक्ट, किमान वेतन कायदा, हे आम्ही सगळे रद्द करणार आणि आठवडाभर काम. काय रे, कशाला हात लावतोय त्याला? ओ मास्तर, बाजूला वातीकडनं चला. काय डायरेक्शन देत बसू नका. ज्याच्यात कळत नाही त्याच्यात डोकं घालू नका. हे सगळे कायदे आम्ही रद्द करू आणि पुन्हा 12 तासाची ड्युटी आम्ही आणू. म्हणजे उद्या 12 तासाची ड्युटी आल्यानंतर जिंदाबाद मुर्दाबाद कोणाचा? भारतीय जनता पक्षाचा. अरे नालायकांना, तुम्हाला लाज वाटली पाहिजे की जिंदाबाद मुर्दाबाद करत असताना सत्तेवरती तुम्हीच त्यांना बसवलंय ना. बसवणारं दुसरं कोणीच नाही. त्यांनी जाहीर सांगितलं 12 तास ड्युटी करणार मी, किमान वेतनाचा कायदा रद्द करेल, कामगारांच्या हक्काचे कायदे रद्द करेल आणि एक दारूच्या बाटली पायी आणि 1000 रुपयाच्या बाटली पायी मी माझी काय करून घेतली? काय करून घेतली? माकडासारखी गाण लाल करून घेतली. त्याला तुम्हाला आता शिवाय घातल्याशिवाय दुसरा मार्गच नाहीये की स्वतःच्या अधिकाराची जपवणूक ते सुरक्षित करण्याच्या ऐवजी, ते शाबूत राखण्याच्या ऐवजी एका दिवसाच्या मटणासाठी आणि एक दारूच्या बाटलीसाठी मी सगळं दिसतो. आणि म्हणतो मला बीजेपी वाल्याने RSS म्हणतात, बघाशिवाय तुम्ही कितीही बोलला, यांची गाण आम्ही लाल केल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात घ्या. वाजवा टाळा तुम्ही, त्या का त्यांनी तुमची गाण लाल केली म्हणून. काय मी असंघटित कामगार आहे. या असंघटित कामगाराचा अधिकार काय? माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते आहेत की जे लढले सरकार विरोधात. या असंघटित कामगारांचं जीवन सुखाचं समाधानाचं जावं. तो आज ह्या ठिकाणी कामाला आहे, उद्या त्या ठिकाणी कामाला आहे, उद्या त्या ठिकाणी कामाला आहे, त्याची आपल्याला माहिती मिळत नाही. आणि शासनाबरोबर भांडून मेडिकलची सोय कशी होईल? मुलगा शिकत असेल
तर त्याला स्कॉलरशिप कशी मिळेल याची असणारी सोय केली. या असंघटित कामगाराला स्वतःचं घर बांधायचं असेल तर ते घर बांधण्यासाठी त्याला असणारा निधी कसा मिळेल. याच्याकडे तुमचं लक्ष नाही. तर लक्ष कशाकडे? ते इलेक्शन मधल्या मटणाकडे आणि दारूच्या बाटलीकडे. इथं कोणी तुम्हाला वाचवलं येणार नाहीये. आता मला शेतकऱ्यांच्या असणाऱ्या आंदोलनामध्ये बोलवलं होतं, तुम्ही त्याला म्हणते मी येणारच नाही. ते म्हणलं आमच्या आता कोण राहिलेलं नाही. म्हटलं मी काय त्याच्यात तेवढ्यासाठीच राहिलो होतं. म्हटलं तुम्हाला लाज वाटली नाही की मतदान देताना की ज्या काँग्रेसकडे, ज्या बीजेपीकडे, ज्या एनसीपीकडे तुम्ही असणारा किमान अंमलबजावणीचा कायदा, मिनिमम सपोर्ट प्राइस जे जाहीर केलं जातंय त्या जाहीर केलेल्या किमतीप्रमाणे व्यापाऱ्याने खरेदी केला पाहिजे. खरेदी नाही केलं त्याला जेलमध्ये टाका अशा कायद्याची तुम्ही मागणी करताय आणि ते ऐकत नाही आणि त्यांना तुम्ही मतदान करताय. आणि आज पुन्हा म्हणताय ओ भाव पडले, आता आम्ही काय करायचं. महासरकार म्हणतो पडलं तर पडू दे. ज्यावेळेस आम्ही सांगण्याचा प्रयत्न आपल्याला करतो, ज्यावेळेस सांगण्याचा आम्ही असणारा प्रयत्न त्या ठिकाणी करतो, अरे बाबा ही संधी आहे. इलेक्शन हे दारू आणि मटणाचं इलेक्शन नाहीये. हे स्वतःच्या उद्याच्या पिढीचं सुरक्षिता करण्याचा असणारा कारभार आहे. ज्याला सत्तेवरती बसवणार आहात तो तुमच्या बरोबर आहे की नाही हे पहिल्यांदा बघा. नाही तर तुमचं जीवन उद्ध्वस्त करणारा आहे त्याच्याबरोबर तुम्ही जाणार आहात. आजचं असणारं सरकार नुसतं भांडवलदाराचं सरकार नाही. आजचं सरकार हे भांडवलदाराचं सरकार नाही. भांडवलदार हा नफा कमवण्याच्या पाठीमागे असतो आणि मग नफा मिळवायचा असेल आणि जास्ती मिळवायचा असेल त्याला एकदा सांगितलं की तुझं प्रोडक्शन डबल करून देतो, तू पगार माझा डबल कर. तू एका पायावरती तयार होतो कारण का त्याचा नफा डबल झालेला असतो. हे भारतीय जनता पक्षाचं सरकार नुसतं असताना भांडवलदाराचं सरकार नाही. नुसतं भांडवलदाराचं सरकार नाही येते तर त्याला गुलाम करणारी व्यवस्था पाहिजे. त्यांना गुलाम करणारी व्यवस्था पाहिजे जेणेकरून आज आपण बघत असाल तुमच्या समोर शरद पवार फार मोठा असेल, बरोबर आहे, पण मोदी समोर कसा राहतो? मोदी समोर कसा राहतोय? म्याव. कारण त्याला माहिती आहे मी हात डोळे काढले, दोन शब्द बोललो तर जेलमध्ये आल्याशिवाय राहणार नाही.
तर त्याला माहिती आहे त्याचे संबंध दाऊद इब्राहिमशी आहेत आणि दाऊद इब्राहिम हा असणारा मुंबई ब्लास्ट मधला पहिला आरोपी आहे. तर तो आतमध्ये गेला, हाही आतमध्ये गेला. तो इथे तुम्हाला आता वाचवणारा कोणी नाहीये, तुम्ही स्वतःला वाचवणार आहात. तुम्ही आता स्वतःलाच स्वतः वाचवणार आहात, दुसरं कोणच नाही. आणि स्वतःला वाचवायचं की नाही वाचवायचं ठरवायचंय तुम्हाला. स्वतःला वाचवायचं असेल तर एक गोष्ट तिथे शिकली पाहिजे. एक गोष्ट ती असणारी शिकली पाहिजे आणि ती म्हणजे की माझ्या पक्षाशी सहमत कोण आहे, माझ्या प्रश्नावरती लढतंय कोण आणि माझ्या बरोबर उभा कोण राहतोय, हाच माझा खरा राजकीय मित्र. उरलेले सगळे माझे विरोधक आहेत हे मी असताना खुणगाठ बांधली पाहिजे. ही खुणगाठ बांधली पाहिजे. उद्याचे हे कायदे निघून गेले तर तुम्हाला काय वाटतं, लढू शकाल इथे? लढू शकणार? जे जे लढू शकतील त्यांनी हात वरती करा, मला बघू द्या कोण कोण लढू शकतो ते. शिक्षण घेतल्यामुळे लय जणांना वाटतं की मी विद्वान झालेलो आहे, पण त्याला माहित नाही त्या गाढवाला की तो पुस्तकं शिकून विद्वान झालेला नाही, तर नवनीतचं गाईड त्यांनी वाचलेलं आहे. परीक्षेमध्ये प्रश्न उत्तर करेल. अरे वाक्य एकच आहे, 5 मिनिटं लागतील, 2 मिनिटं लागतील. आत्ता करून दाखव. नाही आता नाही, मी नंतर आहे. काय आलं तर माझी आजी मिली. आणि म्हटलं निरोप कधी आला तुला? तुला निरोप आला कधी? त्या आशांचं आता सुळसुळाट चाललेला आहे. प्रचाराचा सुळसुळाट चाललेला आहे. बाबासाहेबांच्या नावाने सुळसुळाट चाललेला आहे. विचाराच्या नावाने सुळसुळाट चाललेला आहे. ते सोमनाथ सूर्यवंशी विचार पोलिसाच्या मारहाणीमध्ये दगावलं गेलं. आता तो लॉंग मार्च काढल्यानंतर त्या सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळणार आहे का? सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळणार आहे का नुसता लॉंग मार्च काढून? हे लक्षात घ्या, ही असणारी बाजारबुंगी आहेत. हे सुपाऱ्या घेऊन काम करणारी माणसं आहेत. आणि सुपाऱ्या घेऊन काम करणारी माणसं दिशाभूल करण्याच्या पाठीमागे लागतात. अरे एखाद्या कोणाचा असणारा खून झाला तर पोलीस स्टेशनमध्ये जावं लागतं, FIR दाखल करावा लागतो, आरोपी कोण आहे त्याची नावं द्यावी लागतात आणि नंतर मग पोलिसाच्या विरोधात आंदोलन तकार ह्या आरोप्याला पकडतो की नाही अगोदर सांग, त्याच्याकडचे असणारा हत्यारं तू घेतोस की नाही सांग, त्याच्याकडचा असणारा सगळा पुरावा जमा करतो की नाही सांग, कोर्टामध्ये घेऊन जातोस की नाही सांग. आणि कोर्टाला सांगितलं फास्ट ट्रॅक कोर्टवरती असणारा घेऊन घे आणि या पुराव्याच्या आधारे त्याला सजा द्या. ती नाही मागणी करायची. ही अशी आता बुजगावने फार भेटतील आपल्याला. ही अशी बुजगावने तुम्हाला बरीच मिळतील. दिशाभूल करणारी बुजगावने मिळतील.
पण यांच्यापासून सावध राहणं हा सगळ्यात महत्वाचा भाग. यांच्या गळाला लागलात, मासा गळाला लागला की त्या माशाचं काय होतं? गळाला मासा लागला त्या माशाचं काय होतं? कोणीतरी उठून सांगाय की बघा माशाचं काय होतं? काय होतं त्याचं? जीव जातो ना, फ्राय होतो ना, कालवण त्याचं होतं ना. आता तुमचं कालवण करून घ्यायचंय की न घ्यायचंय हे ठरवा. तुम्हाला फ्राय होऊ करायचंय की न करायचंय हे ठरवा. आणि मग जिथे जिथे असंघटित कामगार आहेत, या सगळ्या असंघटित कामगारांना माझं असणारं आव्हान आहे, तुमचं असणारं 15-15, 20-20 जणांचं टोळकं उभं करा. त्याचा एक प्रमुख करा. त्याचा एक प्रमुख केला की मग संघटनेशी आपण असणारं जुळलात आणि संघटनेच्या ऑफिस बरोबर आपण त्या ठिकाणी भेट दिली, तिथे गेलो तर कामगारांसाठी, या असंघटित कामगारांसाठी आपल्याला आता आंदोलन करून मिळवायचं नाहीये. ते का आपण अगोदरच मिळालो. आता जे मिळालेलं आहे ते कामगारापर्यंत कसं पोचेल हे बघणं त्याच्यातलं महत्वाचा भाग आहे. आंदोलनाचा सुद्धा टप्पा असतो. या असंघटित कामगारांचा एक टप्पा अगोदर झाला, कायदा करून घेतला, कायदा करून सोयी करून घेतल्या. त्या सोयीसाठी किती खर्च येणार त्याचं बजेट करून घेतलं. ते बजेट विधानसभेने आणि लोकसभेने मंजुरात केलं. आता मंजुरात केलेलं बजेट हे शेवटच्या माणसापर्यंत त्या ठिकाणी गेलं पाहिजे अशी असणारी परिस्थिती. त्याचा लाभ त्याला मिळाला पाहिजे. आज कामगार क्षेत्रामध्ये काम करणारा फार कमी माणसं शिल्लक राहिलेली आहेत. फार कमी माणसं शिल्लक राहिली आहेत. याचं कारण सांगतो. दत्ता सामंत यांच्या असणाऱ्या प्रचाराला एकदा मी गेलो. कामगारांच्या असणाऱ्या याच्यामध्ये भाषण मिशन झालं. रात्री एखाद्या घरी जेवायला होतं. ते मी त्या कामगाराला ज्यांनी जेवण ठेवलं होतं म्हटलं सभा तर मोठी झाली म्हटलं, पण म्हटलं मला शंका आहे की याच्यातली मतं आपल्याला किती मिळतील. तो कामगार काय म्हणाला माहिती? म्हटलं साहेब 10% सुद्धा मतं मिळणार नाही. मी त्याला म्हटलं का? काय नाही, तुम्ही आणि दत्ता साहेबांना आमच्यासाठी भांडताय हे आम्हाला माहिती. दत्ता साहेबांमुळे आमचा पगार वाढ होतो, आम्हाला नोकरीच्या ठिकाणी त्रास होत नाही. आणि म्हटलं या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत ना. होय ते म्हटले होते, पण आम्हाला असं वाटतं की शिवसेना जिंकली पाहिजे. आणि मी म्हटलं शिवसेना आपल्या कामगारांच्या विरोधातली आहे, कामगार कायद्यांच्या विरोधातली आहे.
सेटलमेंटच्या विरोधातली आहे आणि तुम्ही कामगाराच्या विरोधात असणाऱ्या संघटनेला मतदान देणार? ते म्हटलं होय साहेब आम्ही देणार. आणि मी त्यांना म्हटलं त्यावेळेस नेता म्हणून असताना अजून एक युनियन लीडर होतं, वारले होते, जॉर्ज फर्नांडिस नव्हते. आणि मी त्यांना म्हटलं दत्ता सामंत एकाच शेवटी राहिलेला आहे, त्याला तरी जगवा. ते नाही म्हटले. दत्ता सामंत पडली. त्याच कामगाराची माझी असताना मागच्या 5 वर्षापूर्वी भेट झाली. आता कुठे आहात तुम्ही? काय नाही, सेनेला शिव्या घालत बसला होता. म्हटलं का, काय झालं? त्यांच्यामुळे माझी नोकरी गेली आणि आज तुला माझी नोकरी वाचवायला कोणीच राहिलेलं नाही. आम्ही तुमचं त्यावेळेस ऐकलं असतं तर कदाचित एक कामगार नेता आम्ही जिवंत ठेवला असतं. की जो आमच्यासाठी लढला असता. आज आमच्यासाठी लढण्यासाठी कोणीच शिल्लक राहिलं नाही, अशी असणारी परिस्थिती. आज कामगार जगातली परिस्थिती आलेली आहे. एकही नेता नाही आहे का? कोण मला सांगा. नाव आठवतंय का तुम्हाला देशभरामध्ये? बघा, कामगारांमधला नेता संपवणारा उत्तर पक्ष नाही, तुम्ही आहात. कशाला महत्व द्यावं आणि कशाला महत्व देऊ नये हेच तुम्हाला कधी कळलं नाही. अरे तुमची नोकरी आहे म्हणून अख्खा प्रपंच चाललाय. उद्याची नोकरी गेली तर मग प्रपंच चालवण्यासाठी वंदन करावं लागतं. तेव्हा प्राधान्य कशाला असलं पाहिजे? माझं प्राधान्य कशाला असलं पाहिजे? तर माझ्या जगण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत, शिक्षण हे आवश्यक आहे, घर असतं हे आवश्यक, उत्पन्न असतं हे आवश्यक, शांतता राहणं हे असतं आवश्यक आहे. या गरजा आहेत. आणि या गरजा असल्या तर आपण असताना आनंदित जगतो. त्याच्यामुळे नोकरी आली, मग ती खाजगी असेल, प्रायव्हेट असेल, कुठली असेल, या माझ्या गरजा आहेत आणि याचं संरक्षण कोण करणार आहे? याचं संरक्षण कोण करणार आहे हे महत्वाचं आहे. आणि जो संरक्षण करेल मी त्याच्या पाठीमागे उभा राहायला पाहिजे, नाही का दारूची बाटली आणि असणाऱ्या इलेक्शन मध्ये मिळणाऱ्या पैशाच्या पाठीमागे उभे राहणार आहे. तुमची दुसरी पिढी तुम्ही बर्बाद करणार आहात. आज मी जसं म्हटलं की असंघटित कामगाराच्या मुलाला शिकण्यासाठी 2,500 पासून 2 लाख रुपये मिळू शकतात. उद्या ही सोयच राहिली नाही, तुम्ही प्रयत्न करणार, पण त्याला समजा मेडिकलला एक्झामिनेशन, मेडिकलला त्याला असणारं ऍडमिशन मिळालं आणि त्या मेडिकलच्या ऍडमिशन मध्ये 70 लाख भर तर तुला ऍडमिशन आहे, आणू शकता? त्या पोराच्या आयुष्याची बर्बादी कोणी केली? स्वतःच्या पोराच्या आयुष्याची बर्बादी कोणी केली? स्वतःच केली. ते दुसऱ्याला दोष देण्याचं कारण काही आहे?
काका जे मिळालं ते मी टिकू शकलो नाही, जे मिळालं असते मी टिकू शकलो नाही अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणून आज संध्याकाळी 6 नंतर $76 लाख मतं झाली. मतदान ज्या वेळेपर्यंत आहे त्याच वेळेपर्यंत तुम्ही मतदान करू शकता. 6 नंतर तुम्हाला मतदान करता येत नाही. मताचा अधिकार असला तरीही एक तरी राजकीय पक्ष, वंचित सोडून की बाबा हे 76 लाख मतदान कसं झालं याचा आम्हाला खुलासा करा. कुठल्या राजकीय पक्षामध्ये हिंमत आहे का? तो राहुल गांधी असेल, येड्यासारखा बडबडत बसतो सभागृहामध्ये. महाराष्ट्राचे जाणता राजा शरद पवार किंवा असणारा उद्धव ठाकरे हे मुख गिळून का बसले? काही बातम्या आल्यात का यांच्या संदर्भातल्या? त्या बातम्यांकडे तुम्ही असं लक्ष देणार आहात की न देणार? आणि म्हणून मग अशी म्हटलं की हे सरकार भांडवलदाराची वृत्ती घेऊन चालत नाही, तर हे गुलामीची वृत्ती घेऊन या ठिकाणी चाललेलं आहे. आणि इथल्या सगळ्या पॉलिटिकल पार्टीजना ते गुलाम करायला निघालेले आहेत. आणि जो कोणी गुलाम व्हायला तयार नाही त्याला जेलचा रस्ता दाखवायला तयार आहे. आज आपण हे जे ऐकलेलं आहे ते गावागावामध्ये असताना तुम्ही गुंतवलं पाहिजे. नहीं तो मैं भी चुप, तुम भी चुप, प्रोफेसर गपचूप. जसे इथे मी असणारे काही प्रश्न विचारले, एकाची हिंमत झाली नाही बोलायला. तुमच्या सगळ्यांच्या चुली त्या मोदीमुळे चालतात का रे? हा की स्वतःच्या हिमतीवरती चालतात? तुमच्या ज्या चुली पेटतात त्या मोदीमुळे पेटतात की तुमच्या असणाऱ्या कमाईवरती चालते? मग घाबरताय कशाला? तुम्ही चोऱ्या केल्या, कोणाला तरी मारले, तुम्ही असणारे ड्रग विकता, काय विकता? नाही करत असेल तर भीता कशाला? पहिल्यांदा स्वतःच्या मनातली भीती काढून टाका. राजेशाही संपली. मोदी तुमचा गुलाम आहे हे लक्षात घ्या. मुख्यमंत्री हा तुमचा गुलाम आहे आणि तुम्ही राजे आहात एवढं लक्षात घ्या की मी राजा आहे. म्हणा माझ्या बरोबर की मी माझा राजा आहे. म्हणा मी माझा राजा आहे. म्हणा मी माझा राजा आहे. आणि ह्याच वृत्तीने आपण वागत चला. एवढं बोलतो आणि रजा घेतो. जय भीम, जय भारत.